कॉलिंग से अहमद पाठ 12वा. लष्करी रुग्णालयात अब्दुलच्या पलंगाशेजारी मेजर मेहबूब उभा होता. अब्दुलच्या डोक्यातून रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या होत्या आणि त्यांच्या बहुतांश चिरडलेल्या गेलेल्या शरीरातूनही रक्तस्राव झाला होता. त्यांचा श्वासोच्छ्वास मंद गतीने सुरू होता आणि तो करतानाही त्याला श्रम होत होते. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी त्याला वाचवण्याची आशा सोडून दिली होती आणि तिथे धावत पळत पोहोचून अब्दुलच्या भेटीची परवानगी मागणाऱ्या मेहबूबलाही त्यांनी तसं सांगितलं होतं. एवढा वेळ ते जिवंत राहिले आहेत हेच तर खरं मोठं आश्चर्य आहे, पण ते वाचण्याची बिलकुल आशा नाही. खरं तर आता जेमतेम काही मिनिटाचाच अवधी आहे. या बेफिकीर जवानांकडून दारू पिऊन ट्रक चालवला जाण्याची ही नेहमीचीच जुनी कहाणी असावी असं मला वाटतंय. आपण याविषयी गंभीरपणे काहीतरी केलंच पाहिजे. ते फक्त तुमचंच नाव सारखं घेत होते आणि तेवढाच शब्द सतत उच्चारत होते. आम्हाला ते काय बोलत होते हे शोधून काढण्यास थोडा वेळ लागला आणि मग आम्ही लगेच तुम्हाला फोन केला. त्यांना तुम्हाला काहीतरी सांगायला असावं असं दिसतंय, सर्जननी असहाय्यपणे म्हटलं. अब्दुलला मेजर महमूद यांच्या ताब्यात सोडून आणि वाढत्या बेकायदेशीर गोष्टींविषयी खेद व्यक्त करून डॉक्टर खोलीतून बाहेर पडले. थँक्स कर्नल, बाहेर पडणाऱ्या डॉक्टरांना मेजर मेहबूबने सांगितलं. त्यानंतर तो अब्दुलकडे झुकला. तो विश्वासू नोकर त्याच्याकडे अगदी थेट रोखून पाहत असल्याचं पाहून त्याला आश्चर्य वाटलं. अब्दुलच्या डोळ्यात विचित्र भीती दाटली होती. त्याचे ओठ काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर त्यानं हालचाल करण्याचा प्रयत्न केला आणि ब्लँकेट खालून आपला उजवा हात बाहेर काढण्यात त्याला यश आलं. त्याच्या हातावर रक्ताचा सुकलेला जाडसर थर होता. घट्ट आवळून धरलेली आपली मूठ त्यानं मोठ्या कष्टानं उघडली. तो मूठ उघडत असताना त्याच्या मोडलेल्या बोटांच्या हाडांचा आवाज झाला. त्याच्या हातात धातूचे 2 लहान तुकडे होते. आपल्या मालकाच्या हातात त्यानं ते दिले. मेहबूबनं सावधपणे ते तुकडे स्वतःच्या हातात घेतले. तो मरणोन्मुख माणूस त्याला काय सांगू पाहत आहे याचा तो अंदाज घेत होता. बोल अब्दुल, हे काय आहे मला सांग, तो हळुवारपणे म्हणाला. अब्दुलनं आपली सगळी शक्ती एकवटून खूप प्रयत्न केला. त्याच्या ओठांची जलद हालचाल झाली, पण त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. त्याच्या डोक्याला प्रचंड प्रमाणात दुखापती झाल्या होत्या. अब्दुलच्या ओठांजवळ आपले कान नेण्यासाठी मेहबूब खाली झुकला. त्याचबरोबर तो अब्दुलला त्यानं बोलावं म्हणून प्रोत्साहन देत होता. आपली सगळी शक्ती एकवटून अब्दुल अस्पष्टपणे पुटपुटला, ह ह ह मत मत मत, आणि नंतर तो आत्यंतिक वेदनांनी विव्हळला आणि त्याची मान कलंडली. मृत्यूच्या अंधाऱ्या गुहेत तो पोहोचला होता. अजूनही सताड उघड्या असलेल्या आणि त्याच्या चेहऱ्यावर खिळून राहिलेल्या डोळ्यांकडे मेहबूब रोखून बघितलं. अब्दुलनं ते गूढ उकलावं म्हणून मेहबूब त्याची आडजाव करत होता. अब्दुल, अब्दुल थांब प्लीज, मला सांग अब्दुल. मेहबूबने निर्जीव अब्दुलला हलवलं. त्याला पुन्हा जिवंत व्हावं आणि त्याला गोंधळात टाकणाऱ्या धातूच्या त्या तुकड्यांविषयी त्यानं काहीतरी बोलावं म्हणून तो पुन्हा पुन्हा याचना केल्यासारखा बोलत होता. त्याचा आरडाओरडा आवाज ऐकल्यामुळे डॉक्टर धावतच आत आले आणि त्यांनी त्याला मृत व्यक्तीजवळून मेहबूबला बाजूला केलं. स्वतःचा तोल सांभाळत आणि डॉक्टरला बाजूला करून मेहबूब पुन्हा अब्दुलच्या पलंगाच्या बाजूला आला. त्यानं हळुवारपणे अब्दुलच्या कपाळावर हात ठेवला आणि त्याचे दोषारोष करणारे डोळे झाकले. त्यानंतर मेहबूबनं आपली कॅप काढली आणि थोडा वेळ मूक श्रद्धांजली वाहण्यासाठी तो तिथंच उभा राहिला. त्यानंतर तो आपल्या कारकडे गेला. ते धातूचे तुकडे अजूनही त्यानं आपल्या मुठीत घट्ट धरून ठेवले होते. नुकसानच जे घडून गेलं होतं त्याचा अर्थ लावण्याचा मेहबूब प्रयत्न करत होता. अब्दुलला नेमकं काय सांगायचं होतं ते काहीही असलं तरी ते महत्त्वाचं होतं हे मेहबूबला माहीत होतं. फक्त त्याला भेटण्यासाठीच अब्दुल अगदी निग्रहानं आयुष्याला कवटाळून राहिला होता. त्याचे प्राण फक्त अब्दुलला भेटण्यासाठीच घुटमळत राहिले होते. त्याला मेहबूबला काहीतरी सांगायचं होतं. मेहबूबला जे सांगायचं होतं ते गंभीर आणि ते त्याच्या ताब्यात असलेल्या त्या धातूच्या तुकड्यांशी ते निगडीत होतं. पण ते वृद्ध नेमके काय सांगू पाहत होता आणि ते धातूचे तुकडे त्याच्याकडे कुठून आले होते? गाडीतून घरी येईपर्यंतच्या संपूर्ण काळात मेहबूब त्या धातूच्या रक्तावलेल्या तुकड्यांकडे बघत राहिला. त्यानं ते उलटसुलट करून बघितले.
ते छोटेसे धातूचे दांडे ओढून ढकलून बघितले. अगदी त्यानं ते वाकवण्याचे प्रयत्नही केले. ते गूढ सोडवण्याचे तो जितके अधिक प्रयत्न करत होता तितकंच तो त्याच्यापासून दूर जात असल्यासारखं त्याला वाटत होतं. हवेलीच्या पोर्चमध्ये कार थांबल्यानंतर ड्रायव्हर उडी मारून बाहेर पडला आणि मागचा दरवाजा उघडण्यासाठी धावत गेला. त्यानंतरही त्याला मेजर तसंच तुकड्यांकडे बघत राहिल्याचं दिसलं. सर, ड्रायव्हरनं त्याला आदरानं हाक मारली. मेहबूबची तंद्री भंग पावली. मेहबूबनं कारच्या दरवाजावर जोरात लाथ मारून आपल्या नैराश्याचा राग काढला आणि नोकरांच्या आणि जवानांच्या फाजील चौकस नजरांकडे दुर्लक्ष करून तो आत गेला. अब्दुलच्या अखेरच्या संदेशाचा अर्थ उलगडण्याच्या प्रयत्नांमध्ये त्याचं डोकं आता अगदी फुटून जायला आलं होतं. त्याच्या शब्दांना ना सुरुवात होत होती ना अखेर. आपल्यासोबतच एक गूढ रहस्य घेऊन अब्दुल मरण पावला होता. मेहबूबनं मुख्य हॉलमध्ये प्रवेश केल्याबरोबर लगेच सगळ्या नोकरांना बोलावून घेतलं आणि ती बातमी सांगितली. त्यावेळी त्यांच्यापैकी कोणाच्याच चेहऱ्यावर संशयास्पद प्रतिक्रिया आढळते का ते पाहण्यासाठी तो प्रत्येकाचा चेहरा निरखून बघत होता. पण तिथंही त्याच्या पदरात अपयशच पडलं. त्यानंतर त्यानं सेहमतला बोलावून घेतलं आणि अब्दुलच्या मृत्यूविषयी थोडक्यात माहिती दिली. शिवाय अब्दुलनं गूढपणे मागं ठेवलेलं ते धातूचे 2 तुकडेही त्यानं तिला दाखवले. मृत्यूची बातमी ऐकून चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारे सुटक्या झाल्यासारखे भाव येऊ नये यासाठी सेहमतनं तो येण्याआधीपासूनच स्वतःला बजावून ठेवलं होतं. मेजरनं जर तिच्या चेहऱ्याकडे जवळून पाहिलं असतं तर ती वाईट बातमी ऐकल्यावरही तिचा चेहरा निर्विकार होता हे त्याच्या लक्षात आलं असतं. पण त्याच्या मनात विचारांची इतकी दाटी झाली होती की सेहमतनं मोठ्या हुशारीनं मनगटात तिच्या कपाळावरचा घाम पुसल्याचं त्याच्या लक्षातही आलं नाही. झटकन भानावर येत सेहमतनं धक्का बसल्याचं आणि दुःख झाल्याचं दाखवलं आणि टेबलावर ठेवलेल्या त्या धातूच्या या 2 तुकड्यांविषयी आपण अनभिज्ञ असल्याची बतावणीही केली. परंतु लवकरच सेहमतच्या लक्षात आलं की त्यामागचं सत्य उकळण्याखेरीज मेजर गप्पा बसणार नव्हता. अब्दुलचा थंड डोक्यानं खून करण्यात आला आहे. त्यानं आपल्या पत्नीला मुनिराला पुन्हा पुन्हा सांगितलं. तिनंही आपल्या पत्नीला हे गूढ उकललंच पाहिजे असं सांगितलं. अब्दुलच्या मृत्यूविषयी ऐकल्यानंतर ती लगेच हवेलीत आली होती. आता सेहमतला आपल्या कामाचं आणि मोहिमेचं संरक्षण करायचं असेल तर लवकरच तिच्या दीराची नियतीही ठरवावी लागणार होती हे सेहमतच्या लक्षात आलं. त्यानंतर तिच्या खोलीत गेल्यावर सेहमत जड अंतकरणानं तिच्या पलंगावर बसली. तिच्या मनावर मनाचं ओझं असल्यासारखं तिला वाटत होतं. अब्दुलला ठार मारणं गरजेचं होतं. परंतु मेहबूबला अब्दुलचे अखेरचे शब्द आठवत होते का हे शोधून काढण्याचा तिच्याकडे कुठलाच मार्ग नव्हता. एवढ्या महत्त्वाच्या वेळी ती कुठलाही धोका पत्करू शकत नव्हती. या धक्क्यातून बाहेर पडल्यानंतर कदाचित तिला तिच्या दीराचा अब्दुलचे अखेरचे शब्द आठवण्याची शक्यता होती. आपल्या खोलीत येळझाऱ्या घालताना सेहमतनं असा निष्कर्ष काढला की तिच्याकडे आता कुठलाही पर्याय शिल्लक उरला नव्हता. या प्रसंगांमुळे घटनांची मालिका सुरूच झाली होती. त्यानंतर तासाभरानं तिनं झटकन बुरखा घातला आणि ती जामा मशिदीत जाण्यासाठी निघाली. नुकत्याच त्याच्यातून निघून गेलेल्या आत्म्यासाठी प्रार्थना करण्यासाठी तिकडे निघाल्याचं तिनं घरात सांगितलं. मशिदीच्या सर्वाधिक गर्दीच्या दरवाजाची निवड करून ती त्या दिशेनं गेली आणि तिथूनच जवळच्या एका फोन बूथकडे सरकली. तिथून तिने एक नंबर फिरवला. ती मोक्याच्या ठिकाणी उभी राहिली होती. तिथून तिला सगळा रस्ता स्पष्टपणे दिसत होता. एकदा फोन केल्यानंतर ती मशिदीच्या आतल्या परिसरात शिरली आणि तिथं आवश्यक होता तितका वेळ जाऊ दिला. अर्ध्या तासानंतर ती आपल्या कारकडे गेली. ती कारमध्ये बसणारच होती तेवढ्यात गयावया करणाऱ्या एका स्त्रीचा आवाज तिच्या कानावर पडला. ती तशीच मागं वळली. मॅडम, ही छत्री विकत घ्या. ही खूप चांगली आहे आणि तुम्ही ही कुठेही सहज नेऊ शकाल. माझ्या कुटुंबाच्या पोटपाण्यासाठी मला पैशांची गरज आहे. सेहमतचा ड्रायव्हर झटकन तिच्या बाजूला आला. सेहमतला त्या स्त्रीपासून दूर ठेवण्यासाठी त्या दोघींमध्ये उभा राहिला आणि त्यानं सेहमतला गाडीत बसायला सांगितलं. सेहमतनं लगेच त्याने सांगितल्याप्रमाणे केलं. ड्रायव्हरनं गाडीचा तिच्या बाजूचा दरवाजा लावला आणि तोही पुढे जाऊन त्याच्या सीटवर बसला. तो आता गाडी सुरू करणारच होता. तेवढ्यात त्याला सेहमत गाडीच्या खिडकीतून त्या स्त्रीशी बोलत असल्याचं ऐकू आलं.
तुला या छत्रीसाठी किती पैसे द्यायचे? तुमचे खूप उपकार होतील मॅडम, तुम्हाला द्यावेसे वाटेल तेवढेच पैसे द्या. सेहमतनं पर्समधून 100 रुपयाच्या 2 कोऱ्या करकरीत नोटा काढल्या आणि त्या स्त्रीला दिल्या आणि ती छत्री घेतली. एवढ्या निरुपयोगी वस्तूसाठी एवढी मोठी रक्कम देऊ नये असा सल्ला ड्रायव्हर सेहमतला देणारच होता, पण त्याने स्वतःला रोखलं. हे श्रीमंत लोक म्हणजे. त्यानं तिरस्कारानं मनातल्या मनात विचार केला आणि ॲक्सिलेटर दाबला. त्या गर्दीनं भरलेल्या रस्त्यावरून कौशल्यपूर्वक गाडी चालवता चालवता त्याने मागच्या बाजूच्या आरशात सेहमतचं प्रतिबिंब पाहिलं. तिचा चेहरा निस्तेज आणि ओढल्यासारखा दिसत होता. ती दुःखी दिसत होती. तुम्ही तिला एवढे पैसे द्यायला नको होते, तो हळुवारपणे पण कान उघडणी केल्यासारखा म्हणाला. मशिदीभोवती या बायका अशाच भीक मागत फिरत असतात. त्यानं पुस्ती जोडली. तिच्या चेहऱ्यावरचे नाराजीचे भाव बघून त्याचा आवाज नरमला. नाही, ते अगदी ठीक झालं. अब्दुलच्या नावानं मी एका उपासमार होणाऱ्या कुटुंबाला मदत केली. अब्दुलच्या आत्माला अल्लाह शांती देवो, ती म्हणाली. सेहमतच्या आवाजात भावनांचा मोठा ओलावा भरून राहिला होता आणि ती हळू आवाजात बोलत होती. त्यामुळे पक्ष्यांच्या घड्याळातून येणाऱ्या किलकिलणाऱ्या घंट्यांच्या नादासारखा त्याचा तिला आवाज मंजूळ वाटला. तो बराच वेळ त्याच्या कामात घुमत राहिला. सेहमतच्या या वागण्यानं तो चांगलाच हेलावून गेल्याचं दिसत होतं. त्यामुळे तो पुढे काही बोलूच शकला नाही. पुढच्या आरशातून दिसणाऱ्या ड्रायव्हरच्या चेहऱ्यावर सेहमतला सहमतीदर्शक भाव उमटल्याचं दिसलं. अब्दुलच्या नावानं तिनं केलेल्या धर्मदायी कामाची माहिती आता हवेलीत सगळीकडे पसरेल असा तिचा अंदाज होता. तसंच घडावं अशी तिची इच्छाही होती, कारण त्या वेळेच्या संकटातून स्वतःला बाहेर काढण्यासाठी तिला प्रत्येकाकडून मिळणारा छोटा छोटा पाठिंबाही महत्त्वाचा वाटत होता. आपल्या खोलीत गेल्यावर सेहमतनं दरवाजाला कडी लावून घेतली आणि ती छत्री पलंगावर ठेवली. त्यानंतर तिनं छत्रीच्या दांड्याचं काळजीपूर्वक निरीक्षण केलं आणि त्याच्या तळाशी असलेलं छोटं बटन तिला सापडलं. तिनं हळुवारपणे त्या दांड्याचे स्क्रू काढले आणि आत ठेवलेली दंडगोलाकार बाटली बाहेर काढली. छोट्याशा कागदात तुकड्याच्या ती गुंडाळलेली होती आणि त्या कागदावर काही मजकूर लिहिलेला होता. तिनं ते टिपण वाचलं. हे बटन दाबून तू इंजेक्शनप्रमाणे मानवी शरीरात पाऱ्याचे सूक्ष्म थेंब सोडू शकशील. या प्रक्रियेमुळे वेदना होणार नसली तरीही पारा लवकरच आपले काम करेल आणि काही तासातच संबंधित व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येईल. सेहमतनं त्या कागदाचे तुकडे केले आणि स्वच्छतागृहात टाकून देऊन जोरात पाणी सोडलं. कागदाचे तुकडे दिसेनासे होईपर्यंत ती तिथंच थांबली आणि नंतर तिने ते छत्रीचं ते हँडल त्याच्या मूळ जागी बसवून टाकलं. ते बसवताना आलेल्या अग्निक्षीण अशा क्लिकच्या आवाजामुळे हँडलच्या आतील भागात असलेल्या पाऱ्याच्या दंडगोलाकार बाटलीतील पारा कामासाठी सज्ज झाल्याचं तिच्या लक्षात आलं. त्यानंतर आपल्या कपाटात मागं तिने ती छत्री ठेवून दिली आणि कपाटाला कुलूप लावलं. तासाभरानंतर टेलिफोन फक्त एकदाच थोडासा वाजला आणि बंद झाला. लगेच कामासाठी सज्ज होत सेहमत टेलिफोनच्या जवळ जाऊन बसली. तो पुन्हा वाजल्यावर तिनं क्रेडलवर झडप घातली आणि रिसिव्हर उचलून ती लगेच म्हणाली, हं बोला, मीच बोलते. पुढची 2 मिनिटं ती त्या फोन करणाऱ्याचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होती. नंतर एक शब्दही न बोलता तिनं रिसिव्हर कानापासून बाजूला केला. ती पुन्हा एकदा त्या कपाटाकडे गेली. तिनं छत्री बाहेर काढली आणि त्याच कारमधून ती पुन्हा एकदा बाहेर पडली. यावेळी तिच्यासोबत एक साधी हँडबॅग होती. मला प्लीज मेन बाजारकडे घेऊन चला. मला गरिबांसाठी काही कपडे विकत घ्यायचे आहे. उद्या अब्बा हुजूर आले म्हणजे ते गरिबांना दान वाटतील, तिने ड्रायव्हरला सांगितलं. ड्रायव्हरनं समजवल्याचं दर्शवत मान डोलवली. तुटलेल्या अडथळ्याजवळून ते पुढे गेले. त्यावेळी त्यानं दुःखानं मान हलवली. काल रात्री ज्यानं कोणी हे केलं असेल तो मूर्खासारखा भरमसाठ प्यायला असला पाहिजे मॅडम, त्यानं संभाषण सुरू करण्यासाठी म्हटलं. सेहमतनं काहीच उत्तर दिलं नाही. त्यामुळे ते मार्केटपर्यंत पोहोचेपर्यंत ड्रायव्हरही काहीच बोलला नाही. मागच्या सीटवरून खाली उतरून सेहमतनं त्याला पार्किंगमध्ये गाडी उभी करण्याची खूण केली आणि ती परत येईपर्यंत थांबायला सांगितलं. त्यानंतर ती त्या बाजारपेठ संकुलाकडे गेली आणि महिलांच्या स्वच्छतागृहात दिसेनाशी झाली. काही मिनिटांनी काळा बुरखा घेतलेली एक महिला तिथून बाहेर पडली. तिच्या हातात एक छत्री होती.
त्या संकुलातून बाहेर पडून पुढे जाताना त्या बुरखाधारी महिलेनं एक टॅक्सी थांबवली. 15 मिनिटांनंतर ती झपाझप चालत ब्युरो ऑफ इन्स्पेक्शनच्या दिशेनं निघाली होती. परिसरात प्रवेश करण्याआधी तिनं आपल्या घड्याळावर नजर टाकली. जिने चढून ती पहिल्या मजल्यावर पोहोचली आणि नंतर अत्यंत दुःखानं आणि चिंताग्रस्तपणे सुमारे 20 मिनिटं ती त्या खुल्या खिडकीजवळ थांबली. एक कार त्या इमारतीजवळ पोहोचली आणि प्रवेशद्वाराजवळ थांबली. काचेचा दरवाजा उघडला गेला. त्यामधून गडद हिरव्या रंगाचा युनिफॉर्म घातलेला एक लष्करी अधिकारी उतरला आणि बरेच खांब असलेल्या त्या आवाराच्या पायऱ्या चढण्यास त्यानं सुरुवात केली. सेमतनं आपल्या चेहऱ्यावरचं बुरख्याचं जाळीदार आच्छादन वर करून काही क्षण त्याच्याकडे काळजीपूर्वक पाहिलं. त्यानंतर तोच असल्याची खात्री करून घेतल्यावर तिने पुन्हा ते खाली घेतलं आणि हळूहळू पायऱ्या उतरू लागली. मेजर मेहबूब दुसऱ्या बाजूनं झपाट्यानं पायऱ्या चढून वर येत होता. त्याच्या उजव्या हातात खाकी रंगाचं पाकीट होतं. त्यात काय होतं ते सेहमतला माहीत होतं. त्याच्यापासून काही यार्डच्या अंतरावर ती उभी राहिली आणि तिनं आपल्या हातातील छत्रीचं हँडल उघडण्यासाठी आपण धडपडत असल्याचं नाटक केलं. ती उभी असलेल्या ठिकाणी मेजर मेहबूब पोचल्यावर तिनं अडखळल्यासारखं केलं आणि ती जाणीवपूर्वक त्याच्या अंगावर कोसळली. एक सभ्य गृहस्थ असलेल्या मेहबूबनं तिला पडता पडता धरलं आणि तिनं तोल सावरेपर्यंत तिला उभं केलं. हाय अल्ला, आय एम सॉरी, खोट्या लज्जेनं बाजूला होत सेहमत घोगऱ्या आवाजात म्हणाली. त्या अनोळखी स्त्रीच्या क्षमायाचनेमुळे मेजरने फक्त स्मित केलं आणि तो पुढे निघून गेला. सेहमतनं त्याच्याकडे वळून बघितलं. आपलं छोटंसं काम यशस्वी झालं की नाही ते तिला बघायचं होतं. मेजर त्याच गतीनं झपाझप चालत निघाला होता. फक्त त्याच वेळी तो हळुवारपणे आपला हात चोळत होता. तिथं झालेल्या छोट्याशा जखमेकडे बघण्यास त्यावेळी त्याच्याकडे वेळच नव्हता. काही सेकंदातच तो कॉरिडॉरच्या टोकाला पोहोचला. त्यानं मागे वळून पाहिलं नव्हतं, पण सेहमतनं बघितलं होतं आणि आपल्या दिराचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी ती इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ गेली होती. त्या उंच तरुणाची पाठमोरी आकृती बघत थोडा वेळ ती तिथंच थांबली. त्याच्या सुंदर पत्नीच्या आठवणीनं आणि सैद कुटुंबियावर लवकरच कोसळणाऱ्या दुःखाच्या डोंगरांच्या कल्पनेनं तिच्या गालावरून अश्रू ओघळले. तुझं रक्त माझ्या हातांना आणि आत्म्याला लागलं आहे मेहबूब भाई. या अपराधी भावनेसह मी जगू तरी शकेन का याची मला शंका वाटते. त्याच्या दूर जाणाऱ्या आकृतीकडे पाहत ती म्हणाली, मला खरोखरच माफ कर, पण मला हे करावंच लागलं. काहीही झालं तरी माझा देश माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. सेहमत बऱ्यापैकी अंतर पार करून गेली आणि तिथून टॅक्सी करून ती पुन्हा त्याच मार्केटजवळ पोहोचली. काही मिनिटांनी ती पुन्हा त्याच स्वच्छतागृहामधून बाहेर पडली. आता तिच्या अंगावर तो पारंपरिक बुरखा नव्हता. त्याऐवजी तिच्या हातात गरिबांमध्ये वाटवायच्या कपड्यांचं मोठं पुडकं होतं. ती छत्री मोडून तोडून टाकण्यात आली होती आणि स्वच्छतागृहाचा इंच आणि इंच अगदी काळजीपूर्वक पुसून टाकण्यात आला होता. त्यामुळे तिथं कुठेही बोटांचे ठसे सापडले नसते. पाऱ्याचे उरलेले थेंब स्वच्छतागृहात टाकून भरपूर पाणी सोडलं गेलं होतं. ते साधन मोडून 2 वेगवेगळ्या कचऱ्याच्या डब्यात फेकलं गेलं होतं. 2 तासानंतर दारू पिऊन ड्रायव्हिंग करणाऱ्या वाढत्या घटनांवरती आपल्या जावेबरोबर लिव्हिंग रूममध्ये बसून चर्चा करत होती.